हाय एव्हरीवन, माझं नाव सुनीता. गेल्या 14 वर्षापासून मी एक फिटनेस आणि वेलनेस लाईफ कोच म्हणून काम करत आहे. आणि स्पेशली आजचा हा व्हिडिओ बनवायचं कारण एक आहे की हे सगळं करत असताना काही अशा गोष्टी आपल्या जीवनात घडतात. आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचं नॉलेज मिळतं, ज्ञान मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये खूप छान असे बदल होत असतात आणि खूप आयुष्य चेंज व्हायला लागतं. ते म्हणजे माझ्या आयुष्यात आलेलं 2014ला लॉ ऑफ अट्रॅक्शन, ज्याला आकर्षणाचा नियम. आणि ॲक्च्युली हिंदीमधून खूप व्हिडिओ आहे सोशल मीडियावर, इंग्लिशमधून खूप व्हिडिओ आहे, पण कुठंतरी मनात आज आलं की आपण मराठीमधून याविषयी बोललं पाहिजे, मराठी लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. नुसतं मूव्ही बघून आणि बुक्स बघून लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे ते कळत नाही. ॲक्च्युली हा इतका मोठा विषय आहे की मी तुम्हाला आत्ता जस्ट थोडक्यामध्ये सांगणं अशक्य आहे. पण ज्या लोकांना ऑलरेडी माहीत आहे त्यांना कळेल, आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्याविषयी मी सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे असा एक लॉ आहे, अशी एक ब्रह्मांडाची चावी आहे, असा एक पासवर्ड आहे की ज्याचा यूज करून आपण आयुष्य आपलं बदलू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये खूप छान पैकी चेंज आणू शकता. तुम्ही म्हणताल हे सगळ्यात महत्त्वाचं लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे हे समजून घ्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जे काही आपण विचार करतो आणि ज्या काही आपल्या भावना आहेत त्या सगळ्या गोष्टीवर आपलं आयुष्य घटित आहे. आणि जे काही तुमचं सध्या तुम्ही आयुष्य जगताय तर ते ह्या 2 फ्रिक्वेन्सीवर आहे. आपल्याला असं वाटेल की भरपूर सध्या चॅलेंजेस आहे, प्रॉब्लेम्स आहे, पण ते कुठंतरी आपणच अट्रॅक्ट केलेले असतात असं लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगता. काही लोकांनी मूव्ही बघितली असेल किंवा काही लोकांनी पुस्तक वाचलं असेल, त्याच्यातून त्यांना कन्सेप्ट झाला असेल. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं हे की जवळपास आपल्याला दिवसभरातून 10,000 विचार येतात आपल्या डोक्यामध्ये. आणि जरा ॲनालिसिस करा तुम्ही की तुमचे 10,000 विचार जे आहे किती पॉझिटिव्ह आहे, किती निगेटिव्ह आहे. मग आपण जशा संगतीत राहतो, जशा लोकांसोबत आपण राहतो, सेम आपले तसे विचार असतात आणि तशीच आपली लाईफ असते. तर तुम्ही जरा ॲनालिसिस करू शकता. जे काही तुमचं फ्रेंड सर्कल आहे तशाच प्रकारचं तुम्ही आयुष्यात जगतात. म्हणजे जे काही तुमचे 5 फ्रेंड आहे त्याचं कारण आहे की आपलं इन्व्हायरमेंट, आपले विचार, आपली फ्रिक्वेन्सी तशीच आपण मॅच करतो आहे. ॲक्च्युली या ब्रह्मांडात सगळ्या लेवलची फ्रिक्वेन्सी आहे. श्रीमंतीची फ्रिक्वेन्सी आहे, गरिबीची फ्रिक्वेन्सी आहे. खूप ब्रह्मांडामध्ये अनलिमिटेड सगळ्या गोष्टी आहे, सोनं आहे, सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहे. मग आपल्याला जे पाहिजे ते का मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल. ते आपण विचार करतो आणि ते आपल्याला का मिळत नाही अट्रॅक्ट करून खूप. पण सांगायचं तात्पर्य की आपली फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत जायला, मॅच व्हायला तो वेळ लागतो. आणि ते समजून घ्यायला आणि ते कॉन्शियस लेवलला जर आपण करायला शिकलो तर डेफिनेटली आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप छानपैकी करू शकतो. माझे स्वतःचे खूप अनुभव आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधून. आणि जेव्हापासून मला कळालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे आणि ते कसं यूज करायचं, तर अमेझिंग असं आयुष्यात बदल झाला आहे. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो बेस आहे ना, तो आहे ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञता. सगळ्यात महत्त्वाचं बेसिक आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सांगितलं आहे कृतज्ञता. ज्या व्यक्तीकडे कृतज्ञ असतात त्याच्यात एक सेंटेन्स आहे, मूवीमध्ये आहे, पुस्तकात आहे. जर तुमच्याकडे धन्यवादाच्या भावना आहे किंवा कृतज्ञता आहे तर तुम्हाला अजून दिला जाईल. आणि जर तुमच्याकडे त्या फिलिंग नाही, भावना नाही, तर जे आहे ते पण तुमच्याकडनं घेतलं जाईल. याचा सिंपल अर्थ काय आहे की म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याच्यावर तुमच्या थँक्यू, धन्यवाद ह्या भावना असणं गरजेचं आहे. त्या नुसतं असून नाही की तुम्ही व्यक्त करणे गरजेचं आहे. आणि व्यक्त करून नाही की त्या इमोशनसह विथ फिलिंग खूप गरजेचं आहे. तर मला कुठंतरी वाटलं की मराठी भाषेमधून हे प्रत्येकाकडं पोचणं गरजेचं आहे. किती प्रतिसाद मिळाल किंवा किती लोकांना चांगलं वाटतंय तर ऐका, चांगलं नाही वाटत तर सोडून द्या. कारण युनिव्हर्सल ठरवणार आहे की हा व्हिडिओ कोणापर्यंत जाणार आहे किंवा कोण लोक याला बघू शकता. जे लोक अट्रॅक्ट करणार आहे, ज्या लोकांची फ्रिक्वेन्सी मॅच होणार आहे त्याच लोकांना हा व्हिडिओ ऐकायला मिळणार आहे. ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा शोधतो ती गोष्ट आपल्यासमोर युनिव्हर्सल आणत असते, ती गोष्ट आपल्यासमोर हे ब्रह्मांड आणत असतं. कारण ह्या ब्रह्मांडाला ही काही शक्ती आपल्याला चालवती आहे, तिला आपली खूप काळजी आहे आणि ती आपल्याला खूप मदत करायचा प्रयत्न करते. पण बऱ्याच वेळेला आपल्या ती गोष्ट परत 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 समोर येऊनही आपलं तिच्याकडे खूप दुर्लक्ष असतं. त्याच्यामुळं आपलं त्या लक्षात येत नाही. आणि मी खरंच म्हणते की हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंतही पोहोचल त्यांना नक्कीच मदत करेल आयुष्य बदलण्यासाठी.
तर एकदाच ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासारख्या नाही आहे, हळूहळू आहे. खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत. जेव्हा आपण याची प्रॅक्टिस करतो, कुठल्याही गोष्टीची परत परत प्रॅक्टिस होते, तेव्हा त्या गोष्टींच्या आपल्याला यायला लागते, उत्तरं यायला लागतात, त्याचं आपल्याला महत्त्व कळायला लागतं आणि त्याचे आपल्याला बेनिफिट व्हायला लागतं. सेम थिंग इकडं पण आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करतो, परत परत ती गोष्ट आपल्या स्वतःपर्यंत करतो, नक्कीच आपल्याला जेव्हा भावना होती की चला इतरांसाठी काही करूया, कुणाची मदत करूया, की हे ब्रह्मांड तुमच्यासाठी पण काम करायला लागतं, हे ब्रह्मांड तुम्हाला पण द्यायला काम करायला लागतं. तर डेफिनेटली तुम्ही जेव्हा चांगला विचार करता लोकांबद्दल, तीच फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे रिप्लेसमेंट येणार आहे, तीच फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे परत येणार आहे, तेवढ्याच फोर्सने येणार आहे. त्यामुळं तुम्ही जर कोणाचा चांगला विचार करत असाल, सेम कोणीतरी तुमच्यासाठी 10 पटीने चांगलं करणार आहे. जेणेकरून लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण समजून घ्या. हळूहळू त्यात काय तुम्हाला चेंज करता येईल किंवा काय तुम्हाला अजून शिकता येईल, ती महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात बेस्ट सुरुवातीचं आहे की शिकणं आहे, ग्रॅटिट्यूड मेन. येस, कृतज्ञता शिकणं आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये की त्या आपण हळूहळू शिकूया. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू. आणि एक मराठी माणूस किंवा मराठी मातृभाषेतून सगळं काही जे खूप उशिरा मिळतं ज्ञान, तर नक्कीच ते सामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ज्या अनलिमिटेड या ब्रह्मांडामध्ये गोष्टी आहेत, ज्या कॅपेबल आहेत, त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचलं पाहिजे. तुमचे मनापासून आभार की लास्टपर्यंत बघण्यासाठी. थँक्यू सो मच ब्युटिफुल सोल.